हाय, मी प्रशांत. आज जो तुम्हाला मी ERP सॉफ्टवेअरचा डेमो दाखवणार आहे तो क्रशर प्लांट सॉफ्टवेअर. तर ह्या क्रशर प्लांट्समध्ये आपण आपल्या पूर्ण प्लांटचं मॅनेजमेंट याच्यामध्ये करू शकतो. आता पूर्ण प्लांटचं मॅनेजमेंट म्हणजे काय राहतं याच्यामध्ये की तुम्ही काही मटेरियल्स तुम्ही परचेस करताय. सपोज परचेसमध्ये काय राहतं, क्रशर प्लांटमध्ये आपण डिझेल परचेस करतो किंवा अदरवाईज आपले जे व्हेकल्स असं ट्रान्सपोर्ट असं त्यांचे ऑइल, स्पेअर पार्ट, टायर्स, वॉट एव्हर जे ऑदर्स जे मटेरियल असतात आपण ते परचेस करतो, त्याची आपण एंट्री इथे मारतोय. देन याच्यामध्ये की आफ्टर दॅट आपण इनवाईस जनरेशन करणं. तर आता इनवाईस जनरेट करण्यामध्ये की आपण काय असतं, आपलं DC असतं म्हणजे चलन जनरेट करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की मला आता एखादं मटेरियल पर्टिक्युलर लोकेशनला जर पाठवायचं असेल तर मी पहिल्यांदा काय करतो, एक चलन फाडतो. मग चलन फाडल्यानंतर आपण ते काय करतो, ऑपरेटर ते चलन जे आहे की ते जमा करतो. म्हणजे ऑपरेटरला ते चलन देऊन टाकतो. ओके, मग ते ऑपरेटरला चलन दिल्यानंतर ते ऑपरेटर ते मटेरियल गाडीमध्ये मटेरियल लोड करतो. मटेरियल लोड केल्यानंतर तो ड्रायव्हरची जी कस्टमर कॉफी एक असते, म्हणजे ॲट अ टाइम आपल्या सिस्टममधून 3 प्रिंट निघतात. एक ऑपरेटरकडे जाते प्रिंट, एक ऑफिसमध्ये प्रिंट राहते आणि एक आपल्या ड्रायव्हरसोबत कस्टमरला प्रिंट जाते, म्हणजे एक चलन पावती जाते. त्याच्यामध्ये आपलं काय राहतं की चलन पावती गेल्यानंतर की त्याचं आपण इन्व्हॉइसमध्ये जनरेशन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला मल्टी डेज म्हणजे बाबा एका महिन्यामध्ये किंवा 10 डेजमध्ये जेवढे चलन मारलेत आपण, जेवढे ट्रान्सपोर्ट गाडी गेल्यात, तर 10 दिवसां मिळून एकच आपण बिल याच्यामध्ये बनवू शकतो. ओके, त्याच्यानंतर अकाउंटिंग मॉडेल आहे. अकाउंटिंगमध्ये काय आहे की पूर्ण तुमची आउटस्टँडिंग असेल, म्हणजे बाबा एखादी पार्टी आहे त्याला आतापर्यंत आपण एवढं मटेरियल डिलिव्हर केलंय, म्हणजे एक साईट असेल त्याचे पेमेंटचं मॅनेजमेंट, म्हणजे पेमेंट्स किती आले किंवा अदरवाईज आपले एक्सपेन्सेस जे राहतात व्हेकलचे त्याचं मॅनेजमेंट करणं किंवा एम्प्लॉयची सॅलरी वगैरे मेंटेन करणं. याच्यामधून आपल्याला बॅलन्स शीट जनरेट होणार, ट्रायल बॅलन्स मेंटेन होतात, प्रॉफिट लॉस मेंटेन होते, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये मेंटेन होतात. देन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा एम्प्लॉय क्रिएट करणं, त्याची अटेंडन्स मेंटेन करणं, डिझेल मेंटेन करणं, हे याच्यामध्ये मेंटेन होत आहे. त्याच्यानंतर GST रिपोर्टचे मला GST रिपोर्ट द्यायचा असेल तर मी याच्यातून GST रिपोर्ट देऊ शकतो. इस्टिमेट काय आहे की मला बाबा एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला की कोटेशन द्यायचं आहे, विदाऊट GSTमध्ये मला कोटेशन द्यायचं असेल किंवा GSTमध्ये मला कोटेशन द्यायचं असेल तर मी याच्यातून देऊ शकतो. ओके, चला आता आपण काय करूया की एक एक एंट्री पाहूया. आता सो मी फर्स्टली डिलिव्हरी चलन ह्या ऑप्शनवरती जातोय. देन डिलिव्हरी चलनवरती मी क्लिक केल्यानंतर की माझी एक विंडो ओपन होती आहे. नंतर माझी ही विंडो ओपन झाली आहे की याच्यामध्ये मला काय करायचं आहे, पर्टिक्युलर पार्टीचं नाव टाकायचं आहे की मला कोणत्या पार्टीला मटेरियल डिलिव्हरी करायचं आहे. ओके, तर माझी आता एक पार्टी असेल. आता जेवढे पार्टी आहेत ऑलरेडी सर्च होतात, बरं मी त्या पार्टी ॲड म्हणजे एखादी पार्टी आहे की चैतन्य पार्क नावाची पार्टी आहे, बट ती सर्च नाही झाली. म्हणजे काय, इन द सेन्स की ही पार्टी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये नाही आहे. जेव्हा मी एंटरवरती क्लिक करतो सिस्टम आपल्याला मेसेज देते. आपल्याला मेसेज काय देत आहे की पार्टी सिस्टमला ॲड नाही आहे, ती तुम्हाला ॲड करायची आहे का. तर आता मी ह्या ओकेवरती क्लिक केल्यानंतर मला ते पार्टीचं येतेच, मी ऑन दी स्पॉट इथून पार्टी क्रिएट करतोय. सो पार्टीचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, साईट कुठे आहे, मोर्डेवाडी रोड, चैतन्य पार्क, हे मी साईट ॲड्रेस टाकला. व्हेकल नंबर की हे मटेरियल कोणत्या गाडीमध्ये घेऊन चाललंय, ही माझी गाडी आहे. सो सपोज ड्रायव्हरचं पण मला मेन्शन करायचं, बा कोण ड्रायव्हर आहे, याच्या सचिन माझा ड्रायव्हर आहे. सो सचिन मी नाव टाकलंय. ऑपरेटरला मला मेसेज पाठवायचा असेल किंवा पर्टिक्युलर कस्टमरला किंवा ड्रायव्हरला मेसेज पाठवायचा असेल तर मी इथून पाठवू शकतो. ऑन केल्यानंतर हे चलन ऑटोमॅटिकली ऑपरेटरच्या आणि ड्रायव्हरच्या मोबाईलला, व्हॉट्सअप मोबाईलला जाऊन मेसेज सेंड होतो. आता मी काय करतोय, क्रससँड मला घेऊन जायचं आहे. आता मी क्रससँड घेतला मी की मी ब्राश टाकला, 3 ब्राश मला मटेरियल घेऊन जायचं आहे. सो माझं 6,300 हे बिल झालं. हे मी चलन माझं इथून जनरेट झालेलं आहे. याच्यामध्ये की मला
आपली ही चलनची प्रिंट आली. मला पुन्हा कॅन्सल करायचं असेल तर मी कॅन्सल. मला आता अजून एक चलन जनरेट करायचं. आता मी CHI टाकलं तर चैतन्य पार्क हे नाव ऑटोमॅटिकली ॲड झाले. म्हणजे काय की तो ऑलरेडी माझ्याकडे तो ॲड झालेला आहे. कोणतं? चैतन्य पार्क. ओके. आता मला कुठे साईट आहे माझी? सपोज आता मंचर साईटला डिलिव्हर करायचं आहे. मी व्हेकल नंबर टाकतोय माझा. ठीक आहे, तीच गाडी माझी व्हेकल नंबर आहे. ड्रायव्हरचं नाव टाकायची मला गरज नाही वाटत. सो माझ्या याच्यावरती मी ड्रायव्हरचं नाव टाकतोय की नाही टाकतोय. आयटम घेतला मी क्रसेंट, तो घेतला आता चाहे 8400. हे मी सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर माझी ही चलन कॉपी माझी बॅग गेल्यानंतर आता आपल्याला आता काय पाहायचं आहे की मल्टिपल चलन जे आपण जनरेट केले तर ते मला इनव्हॉइसमध्ये कसे जनरेट करायचं आहे. सो मी DC वरती क्लिक केल्यानंतर माझा DC रजिस्टर हा ऑप्शन. DC रजिस्टरमध्ये काय आहे की मला जेवढे चलन्स आहे मला इथे समोर शो झालेले आहेत. म्हणजे माझे क्रसेंट 18400 6300 बरोबर. तर मला इथून मी ॲज अ एक पण मी त्याचं आता मला काय करायचं, एक इनव्हॉइस म्हणजे एक चलनचं मी एक सेपरेट इनव्हॉइस मी बनवू शकतो. म्हणजे मला काय करायचं, हे जे DC4 आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी याचंच एका DC4चं एक इनव्हॉइस तयार होणार. किंवा DC3चं मला इनव्हॉइस बनवायचं असेल म्हणजे आपण त्याचं पण चलन वाईज प्रत्येक चलन वाईज मी इनव्हॉइस बनवू शकतो. बट आता मला काय पाहिजे की मला सगळ्या चलनमध्ये माझे जेवढे चलन्स आहे, मी तर डेट टाकली, माझे आता हे एवढे 2 चलन आलेत. तर मला काय करायचं, सिलेक्ट इथे काय करायचं, सिलेक्ट ऑल करायचे आहेत. आता मी इथं टाकलं चैतन्य पार्क. मला काय करायचं आहे, चैतन्य पार्कचं मल्टी चलनचं एकच इनव्हॉइस कसं बनवायचं. सो मी इथं सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर हा ऑप्शन आहे की मल्टिपल बिल ट्रान्सफर टू सेल्स, ह्या बटनवरती मी क्लिक. आता मला काय आलं आहे की मी जेव्हा ट्रान्सफर केलं आहे तर मला हे टोटल फायनल अमाऊंट घेऊन आली आहे, दोघांची ॲडिशन करून आली आहे 14700. सो मला इथे काय आलं आहे की क्रसेंट, मला याचा DC नंबर, ह्या DC नंबरमध्ये हे क्रसेंट आणलं आहे. नंतर DC4 मध्ये 4 ब्रास आणले. तर त्याच्यामध्ये गाडी कोणती होती, DCची डेट काय, ही सर्व इन्फॉर्मेशन मला घेऊन आलेली आहे. म्हणजे आपण काय केलं, मल्टी चलन एका बिलामध्ये आपण कन्वर्ट करतोय. इथे मी सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर मला माझं हे इनव्हॉइस माझं ओपन झालेलं आहे. ओके. आता मला काय करायचं आहे की मी जेव्हा कॅन्सल केल्यानंतर मी पुन्हा ह्या बॅक बटनवरती क्लिक करतोय. मला अकाउंटिंग पाहायचं आहे की बाबा आता मला अकाउंटिंग, मी चलन पाहिलं की चलनचं मी ट्रान्सफर बिलामध्ये केलंय. आता मला पाहायचं आहे काय की बाबा अकाउंटिंगमध्ये मला एखाद्या पर्टिक्युलर साईटची म्हणजे चैतन्य पार्कची मला आउटस्टँडिंग किंवा स्टेटमेंट त्याला पाठवायचं असेल. आता मला लेजर ओपन केल्यानंतर मला इथे अकाउंट नेममध्ये की पर्टिक्युलर पार्टीचं नाव टाकायचं. मला ते मी नाव टाकतोय चैतन्य पार्क. चैतन्य पार्क टाकल्यानंतर मी सर्चवरती क्लिक, इन्फॉर्मेशन शो झाली आहे 14700 रुपये मला त्याच्याकडून येणं आहे. आता मला त्याच्याकडून पेमेंट जर येत असेल तर मी इथं व्हाउचर एंट्रीवरती मी क्लिक करतोय. आता व्हाउचर एंट्रीवरती मी काय करतोय, पेमेंट घेत असाल तर रिसिप्ट नावाचा ऑप्शन क्लिक करतोय. तर मी रिसिप्टमध्ये पेमेंट कसं घेतोय, कॅश, चेक, RTGS, NFT, गुगल पे, फोनपे, ऑटोवर जे काय मला पेमेंट घ्यायचे ते. आता मी कॅशमध्ये घेत असेल इथं पार्टीचं नाव टाकतोय की मी कोणाकडून घेतोय, तर चैतन्य पार्क वाल्यांकडून घेत आहे. तर किती अमाऊंट घेतोय, 10,000 तो पेड करतो. तर 10,000 नॅरेशन कॅश पेड बाय सेल्फ. त्याच्यानंतर नंबर ऑफ डेज की माझी रिमेनिंग अमाऊंट तो कधी पेड करणार आहे, मी याच्यामध्ये रिमाइंडर सेट करून ठेवू शकतो. 10 दिवसांनी पेड करणार आहे म्हणजे 14/8ला सिस्टम ऑटोमॅटिकली रिमाइंड करेल. सेव्ह बटनवरती मी क्लिक करतोय. हे माझं एक रिसिप्ट वाउचर माझं रेडी झालेलं आहे. आता रिसिप्ट वाउचरवरती मी हा लेजर बटनवरती जाऊन मला चेक करतोय की त्याची किती पेमेंट्स हे रिमेनिंग राहिली आहे. इथे मी चैतन्य पार्कवरती क्लिक केल्यानंतर मी स्क्रोल करतोय. स्क्रोल केल्यावरती मला इथे शो होतंय की 4700 हा माझा रिमेनिंग राहिलेला आहे इथे. ओके. आता आपण हे पाहिलं अकाउंटिंगचं ऑप्शन. आता आपण काय पाहूया की सिस्टममध्ये की आपले जे डाबर खान वगैरे असतात त्याची एंट्री कशी मॅनेज केली जाते. सो आता मला काय पाहायचं आहे की बाबा डाबर खान मध्ये कसं वर्किंग होतं. तर मी ते डाबर खानवरती
आता डाबर खानवरती मी क्लिक केल्यानंतर माझी ही विंडो ओपन होतीये. सो याच्यामध्ये मी मशीन एंट्री करू शकतो. मशीन एंट्रीमध्ये सो माझं मशीन टाईप, सो माझं पहिलं मशीन एंट्री, डाबर खानची एंट्री म्हणजे डबर्स किती मी आणलेत, किंवा फुटिंग एंट्री माझी फुटिंग किती झाली. आता मशीन एंट्रीमध्ये की माझी त्या सिस्टम डबर म्हणजे काढताना मला कोणती मशीन माझी यूज झालेली आहे, म्हणजे सपोज माझी कोणतीही मशीन असेल मी इथून ॲड करू शकतो. म्हणजे इथं मशीन नेम, मशीनचा टाईप कोणता आहे, JCB असेल तर JCB, ऑपरेटर कोणता ऑपरेटर आहे, ऑपरेटरचं नाव, रीडिंग कधी स्टार्ट झालं आहे, म्हणजे जेव्हा मशीन चालू झाली तेव्हा रीडिंग काय होतं, 14,350 होतं. देन स्टॉप रीडिंग, जेव्हा रीडिंग स्टॉप झालं तेव्हा काय होतं, म्हणजे 14,300. सपोज माझं 55 असेल तर 55, म्हणजे वर्किंग हवर्स किती, 5 तास तो वर्किंग हवर्स झालेला आहे. याच्यामध्ये आपण हे एक ऑप्शन वाढवलं की या JCBने किती ट्रिपा केलेत. सो हे मी याच्यामधून ॲड करू शकतो. सो ही माझी मशीन एंट्री सेव्ह झाली आहे. ही माझी मशीन एंट्री सेव्ह झाली. सेम की मला काय करायचं आहे की माझ्या डाबर खानच्या ज्या एंट्री झाल्यात, म्हणजे काय, ज्या माझ्या गाड्या आहेत व्हेकल्स आहेत ट्रान्सपोर्टला, ते माझ्या खाणीमधून डाबर म्हणजे किती बाहेर काढलेले आहे आणि मी किती वाहिलेले आहेत. इथे ड्रायव्हरचं नाव, सपोज माझं ड्रायव्हरचं नाव प्रशांत असेल, त्याचा व्हेकल नंबर, काय घेऊन आलो मी, म्हणजे कोणता आयटम घेऊन आलोय मी, स्टोन आणलंय का डबर आणलंय का काय, वॉट एव्हर जे घेऊन आले तो. आता मी इथं काय करतोय, मुरुम घेतला, मुरुम आणला असेल तर मुरुम, ठीक आहे. आता त्याचं स्टार्ट रीडिंग आणि एंड रीडिंग असेल. आता आपली ही व्हेकल्स आहे ना, जो किलोमीटर त्याचा जो काटा असतो त्याचं किलोमीटर घेतला आपण, 1200 असेल, 12,000 असेल. सो स्टॉप रीडिंग 12,050 असेल. म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट तो 50 किलोमीटर चालला आहे. आणि ते 50 किलोमीटरमध्ये टोटल किती ब्रास मी त्या गाडीने वाहिले असेल, बाबा सपोज एक 25 ब्रास वाहिले असेल, त्या 25 ब्रासमध्ये किती ट्रिपा झाल्यात, सपोज 10 ट्रिपा झाल्या असेल, 10 ट्रिपा टाकतोय इथं. म्हणजे इन शॉर्ट ती मटेरियलची क्वांटिटी आपल्याला इथं शो होऊन गेली आहे की बाबा किती क्वांटिटी असेल. देन त्याने मॉर्निंगला काम केलं का शिफ्टमध्ये काम केले, हे दोन्ही टाईप, मॉर्निंग म्हणजे डे नाईट का शिफ्ट, त्यांनी मी ऑन दिस इथं शिफ्ट मी सिलेक्ट करतोय की कोणता डेमध्ये त्यांनी काम केले. देन सेव्हवरती क्लिक करतोय. ही माझी एंट्री डाबरची सेव्ह झालेली आहे. आता मला फुटिंगचं पाहिजे असेल की मला जे मुरम स्टोन काढण्यासाठी मला काहीतरी होल द्यावा लागले असेल तर त्याची एंट्री कशी करायची. आता मी फुटिंग एंट्रीमध्ये की कोणाकडून मी फुटिंग करून घेतली आहे, सर सपोज रेवा म्हणून आहे, रेवा सप्लायर. फुटिंग टाईपमध्ये काय राहतं की तुम्ही कशा प्रकारचे होल दिलेले आहे, ते म्हणजे 6 फूट 8 फूट काय असेल ते, किती क्वांटिटी दिली आहे त्यांनी, हां टोटल 12 दिली आहेत. रेट काय लावला होता त्यांनी एका याचा, 80 रुपये रेट लावला आहे. तर माझे टोटल 960 रुपये झालेत. प्लस ऑर्डरवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे माझी काय आलं तर फुटिंगची एंट्री माझी सेव्ह झालेली आहे. आता मला जर याचे रेट पाहिजे असेल, म्हणजे टोटल रजिस्टर पाहिजे असेल, कोणत्या पण रजिस्टरवरती जेव्हा, हा माझं हे फुटिंगचं रजिस्टर शो झालं आहे की माझं फुटिंगमध्ये मी काय काय केलं आहे. सेम इथे मी रॉ मटेरियलचं पण काढू शकतो, म्हणजे माझ्या डाबर खानमध्ये पण आलं की हां बाबा या डाबर खानमध्ये ड्रायव्हर कोण होता, गाडी नंबर काय होती, किती ट्रिप मारल्या, काय घेऊन आला, किती रिडिंग होती, डेमध्ये काम केले. सेम मी मशीनचंही पाहू शकतो की मशीनमध्ये मी काय काय मशीननी कोणतं काम केले, कोणती मशीन माझी झाली, मग माझं जे मशीन टाईप JCB आहे, ऑपरेटर कोण आहे, त्याची मशीन स्टार्ट कधी झाली, एंड रिडिंग काय झाली, टोटल हवर्स किती झालेत. मी ऑल पण काढून मी इथून प्रिंट काढू शकतो. मी ऑलवरती क्लिक करतो आहे. आता हे माझा प्रत्येकाचा ऑल रिपोर्ट तयार झाला आहे याच्यामध्ये. ओके, आता हे पाहिलं आपण क्रशरचे जे डाबरमध्ये जे वर्किंग होतं त्याचं एंट्री. ओके, आता जर सपोज मला आता काय पाहायचं आहे की मी परचेस डिझेलमध्ये कसं करतो. सो मला इथे मी परचेसवरती जातो आहे. विंडो ओपन झाली आहे की मला मटेरियल परचेस करायचं. सो हा माझा बिल नंबर, इथे माझा कोणत्या पेट्रोल पंपाकडून मी मटेरियल घेऊन आलो आहे, ठीक आहे.
मी जर अमोल गायकवाडकडून असेल तर त्या मला त्याच्याकडून मी मटेरियल्स घेऊन म्हणजे डिझेल घेऊन आलो असेल. मी डिझेलची एंट्री मारतोय. डिझेल किती लिटर आणलं? 1200 लिटर आणलं. रेट काय लावला? 90 रुपये लावला असेल. सो प्लसवरती क्लिक केलं. माझं हे बिल तयार झालं आहे. ओके, आता मी हे काय केलं, बिल मी ते सेव्ह करतो. मला इथून तयार झाले, मी कॅन्सल करतोय. पुन्हा मी बॅक बटनवरती क्लिक करतोय. बॅक बटनवरती क्लिक केल्यानंतर मला इथे स्टॉक मला चेक करायचं आहे की बाबा माझ्याकडं डिझेलचा स्टॉक किती अवेलेबल आहे. हे माझं ग्राफ्स आहे. सो इथे आपण पाहू शकता डॅशबोर्डलाच आपण 1200 लिटर हा माझा स्टॉक अवेलेबल आहे. मला हा ते दिसतोय. सो मला तर मी काय करतोय, मला डिझेल एखाद्या गाडीला यूज करायचा असेल सो मला डिझेल एंट्री मी कशी मारली पाहिजे सॉफ्टवेअरमधून. तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी आल्यानंतर मला इथे डिझेल एंट्री आहे. व्हेकल नंबर टाकला MH 8810. ड्रायव्हर कोण आहे? सचिन. काय माझा डिझेल आहे? किती लिटर डिझेल दिले आज ते मी सचिनला? जो सपोज मी 40 लिटर डिझेल दिले. त्याचं करंट रिडिंग म्हणजे जेव्हा डिझेल दिलं तेव्हा रिडिंग काय होतं? 12,020. रिमार्क मी टाकू शकतो काही पण. सेव्ह बटनवरती क्लिक करतोय. ओके, पुन्हा मी दुसऱ्या व्हेकलला काय दिला असेल तर त्या व्हेकलच्या अगेन्स्ट मी रिडिंग घेऊ शकतो. क्वांटिटी क्वांटिटी 20 लिटर घेतली आहे मी. करंट रिडिंग घेतली आहे. मला तर रजिस्टर पाहायचं असेल तर इथं मी ह्या रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर मी रजिस्टर पाहू शकतो किंवा आतापर्यंत 60 लिटर हे माझे यूज झालेले आहे. आता मी इथं बॅकवरती येतोय. आता बॅकवरती आल्यानंतर मला काय पाहायचंय की माझा डिझेलचा स्टॉक मेंटेन झाला आहे का. मी जेव्हा स्क्रोल करतोय तर इथं पाहू शकता दिसतंय मला की माझं 1200 हे डिझेल होतं. त्याच्यातलं डिझेल हे माझं किती यूज झालं? 60 यूज झालं. माझं स्टॉक किती शिल्लक आहे? 1140 हा माझा स्टॉक शिल्लक आहे. हे आपण ग्राफमध्ये पण शो केले. नेक्स्ट मी हा माझा रिमाइंडरचा ग्राफ, कोण मला कधी पेमेंट करणार आहे हे मला इथं शो होत आहे. चैतन्य प्राग 4700 हा पेमेंट देणार आहे. मला हे ग्राफवरती शो होत आहे. हे त्याच्यानंतर मटेरियल वाईज सेल्स की आता टोटल दिवसभरामध्ये काय काय मटेरियल आउट झालं. म्हणजे हे आपल्याला जी सिस्टम आहे ती अँड्रॉइड मोबाईलवरती पण आपण हँडल करू शकतो. कुठूनही बसून आपण ॲक्सेस करू शकतो. देन मटेरियल वाईज सेल्समध्ये आपण पाहिलं व्हेकल वाईज सेल्स पण हा ऑप्शन आहे की कोणत्या व्हेकलवरती काही सेल झाला असेल. देन हा सेल्स ऑप्शन आहे. आज टोटल किती सेल झाला? 14,700चा सेल झाला. त्याच्यामध्ये DC नंबर किती वाजता सेल झाला, व्हेकल नंबर, त्याचा क्रेडिट, चैतन्य प्राग, टोटल बिल 14,700. देन परचेस, सेम परचेसमध्ये आपण पाहूया की आज काय मटेरियल परचेस केलं आहे का. हा अमोल गायकवाडकडून आज परचेस केलेला आहे. हे पूर्ण आपल्याला इथे शो होत आहे. आणि हा टोटल क्लोजिंग रिपोर्ट किंवा आपल्याकडे किती अमाऊंट क्लोजिंगला आहे. आता मला जो मेन रिपोर्ट जो पाहायचा आहे तो क्रशर हिशोब रिपोर्ट. आता बघा हा पूर्ण रिपोर्ट मी ऑन केला आहे. इथे मग डेली सेल्स की आज काय सेल झाला आहे का. हां, आज मी सेल्स मारलेला आहे. किती? 7 ब्रशचा. बरोबर. त्याच्यानंतर फुटिंग एंट्री, डाबरखान एंट्री, मशीन एंट्री. आज मी डिझेल कुठे कुठे यूज झाले तर त्याचं टोटल आज 60 लिटर डिझेल यूज झालेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथं माझा पूर्ण एक्सपेन्स की हां मी काय अमोल गायकवाड यांच्याकडून काय परचेस केलं आहे. हां, परचेस केलं आहे डिझेल परचेस केलं त्यांची ती अमाऊंट. बरोबर. त्याच्यानंतर आज मला काय ऑनलाईन कॅश आली का नाही आली. सो ऑनलाईन कॅश 0 दाखवते. मला डायरेक्ट कॅश अमाऊंट आली आहे किती? 10,000. चैतन्य प्राग किती? 10,000 रुपये दिसत आहेत मला. आज मी कोणाला अमाऊंट पेड केली आहे का
सो नाही केली म्हणून इथं एम्प्टी दाखवत आहे. देन मला आज कुणाला मी क्रेडिटवरती काय एक्सपेन्स घेतला, हां मी एवढं बिल मारलेलं आहे. सो आपल्याला याच्यामध्ये काय शो होतं आहे की मला पूर्ण आज दिवसभरामध्ये किती अमाऊंट मी परचेस केला, सेल किती केला, काय एक्सपेन्स केला आहे का, आणि रिमेनिंग प्रॉफिट किती झाला आहे मला हे शो होतं आहे. जर सपोज मला त्या एखाद्याला मी पेमेंट करत असेल, सपोज माझा एखादा एम्प्लॉई असेल, त्याला मी सॅलरी कशी मी पेड करतो ते तुम्हाला दाखवतो आहे. ड्रायव्हर म्हणून माझा एम्प्लॉई असेल, सो मला ह्या ड्रायव्हरला काय करायचं आहे, पेमेंट करायचं असेल. सो मी ते अकाउंटिंगमध्ये व्हाउचर एंट्री करतो आहे. व्हाउचर एंट्रीमध्ये पे नावाचा ऑप्शन आहे. कोणाला देतो, मी ड्रायव्हरला देतो आहे. किती अमाऊंट देतो आहे, तर सपोज 2000 रुपये देते, उचल ॲडव्हान्स म्हणून. सो सेवरती क्लिक केलं आहे. ह्या रिपोर्टला मी रिफ्रेश करतोय. बघा आता तुम्हाला हा आपण जी अमाऊंट काय पेड करतोय हे आपल्या इथं शो होतोय. हां मी किती आज मी 2000 रुपये पेड केली हे मला इथं शो झाले. म्हणजे ह्या रिपोर्टमध्ये आपल्याला काय दाखवतं आहे की बाबा तुम्ही आज दिवसभरामध्ये म्हणजे आज 1 लाखाची परचेस करताय, 1,09,000चा परचेस करताय आणि 14,000चा तुम्ही काय करताय, सेल करताय, 2,000 रुपये एक्सपेन्स देताय. म्हणजे तुमचा हा प्रॉफिटाचा हा मायनसमध्ये गेलेला आहे, मला इथं जागेवरती शो होत आहे. म्हणजे ओव्हरऑल की ह्या सिस्टममध्ये तुमचं पूर्ण मॅनेजमेंट होत आहे कोणतं क्रशर प्लांट सॉफ्टवेअरवरती. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन किंवा लाईव्ह डेमो जर पाहायचा असेल तर मी ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.